बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या बॅगेतून बंदुकीच्या 2 जिवंत कारतुशांचा साठा आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। हा प्रवासी इरफान खान सरदार खान वय वर्ष 35 असून तो मुंबईला जाण्याच्या तयारीत होता। मात्र विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी वेळेवर दक्षता घेतली आणि संभाव्य धोका टाळण्यात यश मिळवले आहे। मुंबईकडे निघालेल्या इरफान खानची बॅग स्कॅनिंग दरम्यान सुरक्षा अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटली। तातडीनं बॅग उघडून तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये बंदुकीच्या 2 जिवंत कारतुशांचा साठा आढळून आलाय। त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यानं कारतूस कुठून आणि कशासाठी आणली त्याचं स्पष्ट उत्तर न देता आवडीची उत्तरं दिली। त्यामुळे परिस्थिती अधिक संशयास्पद ठरली आहे। त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ ही माहिती सोनेगाव पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन इरफान खानला ताब्यात घेतलाय। सोनेगाव पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर करून 1 दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे। इरफानकडे अद्यापही कारतूस कुठून मिळाले याची ठोस माहिती मिळाली नाही। त्याने दिलेली माहिती विसंगत व संशयास्पद असल्यानं पोलिसांकडून विविध कोणातून तपास सुरू आहे। त्याच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड्स, मेसेजेस, संपर्क असलेल्या व्यक्तींची माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशीला गती देण्यात येत आहे। कारवाई करण्यात आली आहे। विमानतळावर जिवंत कारतूस सापडले आहेत। कशा पद्धतीचं काय? इसम नामे इरफान खान सरदार खान 40 वर्ष मोठा ताजबागला राहतो आणि त्याचा गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय। तो मुंबईला गाडी खरेदी विक्रीसाठी जात असताना त्याच्या बॅगमध्ये 2 लाईव्ह कारतूस म्हणजे जिवंत गोळ्या ज्याला म्हणतात बंदुकीच्या ते मिळून आले। तर त्या आपण जप्त करून त्याच्या विरुद्ध आर्मॅक्टचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सध्यास्थितीत त्याचा तपास चालू आहे। सदर गुन्ह्यात त्याला मान्य न्यायालयाकडून 1 दिवसाची PCR देखील भेटलेली आहे आणि आज त्याला परत न्यायालयात हजर करणार पुढील PCR। सर, यामध्ये काही दहशतवादी संबंधांचं काही सहभाग किंवा या गुन्हेगारी पार्श्वभूमी याची काही आरोपीची आहे का काय? सध्या ते तपासात त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हणजे त्यावर काही मागील गुन्हे असल्याचं आढळून आले नाही। मात्र यात नेमकं कारण काय त्याने नेण्याचं याविषयी तपास सुरू आहे। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया। उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए। वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।